नमस्कार मंडळी, राम राम. कशात तुम्ही? आय होप मस्त मजेतच असणार. आणि खूप दिवसानंतर असाच एक मी घरगुती आपल्या आईस्क्रीमचा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तर आरवला आईस्क्रीम खायची होती आणि आमच्या घरी आईस्क्रीम आणायला सध्या तरी परमिशन आहे नाही, कारण लहान मुलगा आजारी असतो. तर त्याला बोलली, थांब मी तुला घरीच आईस्क्रीम बनवून देते. तर चला, तर मग मी ही आईस्क्रीम घरी कशी बनवली तर तुम्हाला सांगते. याच्यासाठी मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं. ज्याला जास्त गाडेपणा असतो ते दूध घ्या. पॅकेटचं पण चालते, डेअरीचं पण चालते, फक्त त्याला चांगला गाडेपणा पाहिजे, जाड असलं पाहिजे. असं मी अर्धा लिटर दूध घेतलं आणि त्याला चांगलं असं तापून घेतलं आणि चांगलं म्हणजे आहे होऊ दिलं, खूप वेळपर्यंत आटू दिलं त्या दुधाला. आणि त्याच्यामध्ये एक आपला 10 रुपयेवाला हॅपीचा बिस्किटचं पॅकेट घेतलं. तर हे 10 रुपयात जेवढे बिस्किट येते तेवढेच घ्यायचे आपल्याला अर्धा लिटर दुधासाठी. तर माझ्याकडे फॅमिली पॅक होता, त्याच्यामुळे मी बरोबर अंदाज लावून 12 बिस्किटं घेतले, 12 ते 15 बिस्किट घेतले. कारण 10 रुपयाच्या ह्याच्यात मला वाटते तेवढं येत असेल, 10-15 बिस्किटं येतच असेल. तर मी इथे आधी 12 बिस्किटं घेतले आणि नंतर पण 2-3 ॲड केले परत, म्हणजे एकूण असे 15 बिस्किटं मी इथे घेतले. आणि तोपर्यंत दुधाला मस्त दूध छान तापत होतं आणि दूध थोडंसं गाढं आलं की चांगलं हे होतं. तर इकडे बघू शकता तुम्ही, दूध आपलं आटूनच राहिलं, मस्त गाडेपणा येत आहे दुधाला. आणि इकडे मी बिस्किट बारीक करून घेतले. तुम्ही मिक्सरला पण बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये बारीक करण्यापेक्षा असे हे केले की थोडंसं हे होतं. तर इथे मी मिक्सरला बारीक न करता हातानंच असे एकाचे 4 तुकडे करून घेतले. आणि तोपर्यंत दूध पण मस्त आपलं हे होत होतं. त्याच्यानंतर मी त्याला दुधामध्ये ॲड करून घेतलं. बघू शकता दूध आपलं आटलं आहे आणि त्याच्यात आता मी ॲड करून घेतलं. आणि याला आता चांगलं हे व्हायचं आहे, गाढं येतपर्यंत. पूर्ण बिस्किटं आपल्या दुधामध्ये मिक्स होतपर्यंत त्याला आपल्याला असं फिरवत राहायचं आहे, सोडून नाही द्यायचं आहे, कारण ते लगेच खाली लागते. तसं सारखं फिरवत राहू बिस्किटं आपले पूर्ण त्याच्यामध्ये हे होणारच आहे. बघू शकता तुम्ही. तर हे होममेड आईस्क्रीम आहे एकदम. मी आधी पहिले एक वेळा बनवली, स्वतः खाल्ली आणि नंतर डबल व्हिडिओ बनवला की खरंच हे म्हणजे टेस्ट अशी येते का मार्केटसारखी. तर हो, नक्कीच टेस्ट मार्केटसारखीच येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. बस एवढीच माझी विनंती आहे आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत कायम असा राहू द्या. तर त्याच्यामध्ये मी ते बिस्किट आपले छान असे विरघळत आले होते, म्हणजे त्याच्यात भिजले होते पूर्ण. तर मी चॉकलेट पावडर टाकलं त्याच्यामध्ये. चॉकलेट केक पावडर होतं माझ्या घरी, तर केकचं पावडर होतं चॉकलेटी फ्लेवरचं, तर ते टाकलं. त्याने कलर छान येईल. आणि बघू शकता आपलं त्याने मस्त असा गाडेपणा पण आला आणि आपले हे झाले होते. आता गॅस बंद करून दिले आणि याला थंड होतपर्यंत असं सोडून द्यायचं आहे. थंड झालं, बघू शकता आता तुम्ही, मी त्याला थंड होतपर्यंत असं सोडून दिलं. म्हणजे एवढं तरी ते थंड झालं की भांड्याला आपण हात लावू शकतो, पण त्याच्यातून अजून वाफ निघतच आहे. असं करू त्याला थोडं थंड झालं ते काही का आपला डब्बा घ्यायचा प्लास्टिकचा आणि त्याच्यामध्ये ते सर्व टाकून घेतलं. मार्केटची टेस्ट एकदम मार्केटसारखीच होती. मला माहिती आहे बिस्किट आणि दुधाची टेस्ट तुम्हाला वाटेल की कशी येते, तर नाही, मार्केटसारखीच येते. तर 30 रुपयाचं म्हशीचं दूध अर्धा लिटर भेटते आणि 10 रुपयाचं आपलं याचं दूध, 10 रुपयाचे बिस्किटं असे 40 रुपये हे केलं म्हणून. आणि परत यात 10 रुपयाची एक वस्तू ॲड केली आहे, ती 50 रुपयामध्ये. मुलांना अशी आईस्क्रीम घरी बनवून द्या तुम्ही, घरची असते. तसं पण दूध बिस्किट तर मुलं खातातच. आईस्क्रीम जर मागितलीस तर असं काही बनवून ट्राय करा, मुलं पण खुश. आणि आता उन्हाळा म्हटलं की मुलांना जास्तच आईस्क्रीमचे हे असतात आणि मुलं प्रत्येक वेळेला आईस्क्रीम घेतं. माझ्या मोठ्या मुलाला तर खूप जास्त आवडली, लहान्याने अजून टेस्ट केली नाही, पण मोठ्याला खूप आवडली. आणि त्याला मी म्हटलं बरं आहे. आणि बघू शकता 50 रुपयामध्ये आपण एवढी आईस्क्रीम बनवली. आणि मार्केटमध्ये हाच एवढा डब्बा घेतो म्हटलं फॅमिली पॅकचा, तर 150-200 रुपयाचा घ्यावा लागते चॉकलेट फ्लेवरचा. तर बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे 2 तास नंतर मी ते करून फ्रीजमध्ये ठेवून दिली. 2 तास किंवा 1 तास आपल्या फ्रीजवर डिपेंड आहे, फ्रीज किती थंड होतो. मी साखर टाकायची विसरली होती, तर मी नंतर साखर ॲड केली आणि त्याच्यामध्ये 10 रुपयाची कोणती वस्तू ॲड केली ते म्हणजे एक चॉकलेट, की त्याला चांगलं असं होऊ शकते. आणि त्याला नंतर मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता की आपली आईस्क्रीम जेव्हा म्हणजे आपण मार्केटमधून आईस्क्रीम आणतो ते विरघळते
तर असंच काहीतरी त्याला पण हे दिसतं आणि सेम ती कलर पण तसंच दिसत आहे दिसायला, चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम. नंतर मी त्याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि परत त्याच डब्यामध्ये टाकून दिलं. परत त्या डब्यात टाकून त्याला आता आपण 6 ते 7 तास फ्रीजमध्ये ठेवू शकतो. माझं तर 6-7 तासात झालं होतं, 5 तासातच माझी रेडी होती. तेच बोलते, आपल्या फ्रीजवर डिपेंड आहे किंवा फ्रीजचं चांगलं हे करा, थंड करा फ्रीज. आणि बघू शकता 5 तासानंतरचा याचा रिझल्ट. एवढी हार्ड झालेली की ते निघत पण नव्हती. आणि मग नंतर मी थोडा वेळ त्याला बाहेर ठेवली आणि नंतर आरवला टेस्ट करायला दिली. तर बघू शकता आपली आईस्क्रीम रेडी आहे. आरवला तर खूप आवडली. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खायला द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.